हॅलो एव्हरीवन, मी वंदना विजय कुमार राणे, एक सर्टिफाइड फायनान्शियल ॲडवायझर। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला प्रत्येकासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग हे का महत्त्वाचे आहे, तसेच रिटायरमेंट प्लॅन आपल्यासाठी कोणता चांगला आहे याविषयी थोडीशी माहिती देणार आहे। तर प्रत्येकासाठी रिटायरमेंट प्लॅन हा त्याच्या मानसन्मानाच्या रक्षणासाठी तसेच आर्थिक स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण पाहतोय की पूर्वीच्या काळी लोकांचे वर्क लाईफ हे त्यांच्या 20व्या वर्षी सुरू व्हायचे व एका नियमाप्रमाणे 60व्या वर्षी त्यांचे रिटायरमेंट होत असायचे। पण आजच्या काळामध्ये शिक्षणाचा दर्जा वाढलेला आहे, स्पर्धा वाढलेल्या आहेत व गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी लोक त्यांच्या 40शी नंतर देखील प्रयत्न करत आहेत। तर अशामुळे त्यांचे पुढचे जे काही नियोजन आहे ते डिस्टर्ब होत आहे। तसेच आजच्या या इन्फ्लेशनमध्ये आपण कोणत्याही ठिकाणी कितीही पैसा जमा केला तरी येणाऱ्या पुढच्या 30-35 वर्षामध्ये तो पैसा आपल्याला कामी येईल याची काही गॅरंटी नाही आहे। तसेच आपण बहुतांश ठिकाणी काही वृद्ध लोकांकडनं आपल्याला असे ऐकायला मिळते की जेव्हा त्यांची रिटायरमेंट होते, जेव्हा ते कमवते नसतात, तर अशा वेळी त्यांच्या मुलांकडनं, त्यांच्या मुलीकडनं, त्यांच्या सुनांकडनं, त्यांच्या नातवंडांकडनं त्यांना सतत घालून पाडून बोलले जाते, त्यांना व्यवस्थित वागणूक मिळत नाही, त्यांना बरीचशी कामे सांगितली जातात। तर अशा वेळी त्यांचे मानसन्मानाचे नुकसान होते, तसेच त्यांना त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही व त्या पद्धतीने त्यांना जगायला मिळत नाही। तर तसेच आपण हेही बघतो की आजच्या या धावत्या युगामध्ये बरेचसे जण आपल्या कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये राहायला जातात। तसंच त्यांची जी बायको असते ती सुशिक्षित असली तरी एका नवीन ठिकाणी सेटल होण्यासाठी, आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी ती तिचे करिअर सॅक्रिफाईस करते, त्यांच्या मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी ती एक गृहिणी बनून राहते। तर अशा वेळी आपण अशा स्त्रियांचा देखील विचार केला पाहिजे ज्या गृहिणी आहेत व ज्या आपल्या करिअर सॅक्रिफाईस आपल्या मुलांसाठी करतात। तर आपण एक असा प्लॅन चूज केला पाहिजे ज्यामध्ये आपल्याला दोघांचे कवर मिळाले पाहिजे। जेव्हा तुम्ही तुमच्या 20 वर्षाचे कॅल्क्युलेशन करताय, जसं 60 नंतर तुम्ही 80 वर्षाचं म्हणजे एक 20 वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेशन करताय, त्यावेळी तुम्ही बघताय पूर्वीपासनं की स्त्रियांचे वय त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या पुरुषाच्या वयापेक्षा एक साधारण 10 ते 5 वर्षांनी लहान असते। तर अशा वेळी तुम्ही तुमच्या बायकोचा, तुम्ही ज्या वयाचा विचार करताय, तुमच्या 20 वर्षाचा विचार करत असाल तर तिचा 30 ते 35 वर्षाचं पुढचं नियोजन, तिचे आर्थिक नियोजन आपण करायला पाहिजे। तर हे स्त्रियांसाठी तसेच पुरुषांसाठी खूप महत्त्वाचे आहे। जिथे आपण गृहिणीचा विचार करत आहे तर एक कर्ता पुरुष जर गेला तर तिच्यावर आर्थिक संकट किती येते ह्याचा अंदाज आपण घेतला पाहिजे। तर रिटायरमेंट प्लॅनिंग हे स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठी दोघांसाठीही त्यांच्या मानसन्मानासाठी, ते मध्ये असो किंवा ते वर्किंग नसेल, एक गृहिणी असेल, त्यांची गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील किंवा ते बिझनेसच्या सेक्टरमध्ये कामाला असतील, तरी देखील ह्या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे आहे। तसेच कुणाचेही आयुष्यमान हे आपल्या हातात नाही आहे। कोणी जर 80 वर्षासाठी प्लॅन करत आहे तर त्यापेक्षाही जास्त ते जगण्याची शक्यता असते। तर आपल्यासाठी आजच्या काळामध्ये कोणता रिटायरमेंट प्लॅन हा चांगला आहे, तर टाटा AIचा फॉर्च्यून गॅरंटी पेन्शन प्लॅन हा खूप चांगला आहे, ज्यामध्ये तुम्हाला गॅरंटीड इन्कम आहे, जॉईंट लाईफ कवर आहे, टॅक्स बेनिफिट आहे, लॉयल्टी एडिशन आहे। तर अशा अनेक गोष्टी, तसेच लोन पण तुम्ही त्यावर काढू शकता ह्या पॉलिसीवर। तर अशा अनेक बेनिफिट्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत। तर प्लॅनची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी, तुमच्या व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी, तुमच्या वयानुसार, तुमच्या इन्कम सोर्सेसनुसार, तुमच्या जेंडरनुसार
तुम्ही मला कॉल करू शकता. माझ्या या खालील नंबरवर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता व व्यवस्थित मार्गदर्शन घेऊ शकता. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.